साला साला काय आयुष्य झालंय. माझ्या वयाची माणसं आपल्या बायका पोरांबरोबर मोठमोठ्या घरात राहतात, फिरायला जातात, आणि मी आज जेवलो तर उद्या काय खायचं या प्रश्नात अडकलेलो असतो. बाबा होते तोपर्यंत सगळं ठीक होतं, पण बाबा गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी माझ्यावर टाकून निघून गेले. जोपर्यंत ते होते त्यांना मी कित्येक वेळा म्हणालो की बाबा कोणी जर जास्त पैसे देत असतील तर घ्या आणि द्या त्यांना हवी तशी जाहिरात लिहून. अगदी खोटं नाही, पण अर्ध सत्य तरी. मला काय म्हणाले, हे माझ्या तत्वात बसत नाही. आता काय झालं, त्याच तत्वांमुळे जीव गेला ना त्यांचा. अरे हो, म्हणजे काय, खूप फीस असते हो त्यांच्या शिकवणीची. तू तुझ्या कानावरती हात ठेव, नाहीतर त्यांची फीस ऐकून तुझ्या कानाचे पडदे फाटायला नकोत. चला विद्यार्थ्याकडून वर्षाला 1 रुपया घेतात ते फीस म्हणून, आणि तो 1 रुपया देवघरात ठेवतात. देवघरातल्या फुलांमध्ये तो 1 रुपया कुठे हरून बसतो कळत सुद्धा नाही. आणि ते कमी झालंच तर माझी बायको आहेच. इथून गेल्या गेल्या माझ्या कानावरती असे काही सुमधुर शब्द पडतात की असं वाटतं की आपणच एकटे कर्तव्य शून्य आहोत. दुसऱ्यांसाठी जगायच्या नादात स्वतःसाठी जगायचं विसरलो रे. पण आता नाही, मी ठरवलंय 100-200 रुपये तर 100-200 रुपयाची लाच घेणार म्हणजे घेणार, आणि स्वतःसाठी जगणार. आधी वडील होते आणि आता आजोबा. त्यांनी मला सगळ्यांनी हेच तत्व शिकवलं रे. आणि आता लाच घ्यायला शिकताना फार फार जड वाटतंय रे, फार जड वाटत. नाही, पण नाही, आता मी थांबणार नाही. आता कुठलीच तत्व माझ्या आड येऊ शकत नाहीत. आता स्वतःसाठी जगणं हेच माझं अंतिम तत्व आहे.